सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला मुंग्याचं वारूळ आणि स्वामी याविषयी थोडी माहिती सांगत आहे। आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळी वनातील निबिड अरण्यात एकांतस्थळी श्री स्वामी समर्थ काष्ठ समाधीत निमग्न होते। शरीरावर लता, वेली, झुडपे आणि मुंग्यांचं वारूळही झालं, मात्र त्यांनी समाधी भंग केली नाही। एके दिवशी एका लाकूडतोड्याने वारुळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला। तो घाव वारूळ फोडून श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर बसला। त्या पाठोपाठ मांडीतून रक्ताची चिळकांडी उडाली। लाकूडतोड्या भयभीत झाला। इतक्यात त्यांची समाधी भंग पावली। ते देहभानावर आले। लाकूडतोड्यास अभयदान दिले। तपस्या संपवून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्वकल्याणासाठी बाहेर पडले। हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामी समर्थ होत। स्वामींचा जन्म कधी झाला, कोठे झाला याची ना कोठे नोंद आढळते, ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला। म्हणूनच त्यांचा प्रगट दिन साजरा केला जातो। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशा शब्दामध्ये स्वामी समर्थांनी भक्तांना अभयदान दिलं आहे। निर्भीडता, स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना स्वामी समर्थांनी आपलेसे केले। अशक्यही शक्य करतील स्वामी या आगाध श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात। भक्तांच्या हाकेला धावून जाणारे, अनेकांना मार्गदर्शन करणारे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ 30 एप्रिल 1878 रोजी समाधीस्थ झाले। आज घडीला अनेक ठिकाणी स्वामी समर्थांचे मठ स्थापन करण्यात आले असून अनेक स्वामी भक्त नित्यनेमाने स्वामींची सेवा करीत असतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि श्री स्वामी समर्थांचे जर तुम्ही खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका।